तुमच्यातले अनेक ऊसतोड कामगार माझ्या त्या भागातल्या कारखान्यांवर ऊस तोडायला येतात, परंतु आम्हालाही वाटतं की या मुलांनी, ह्या पिढीनं, ह्या लोकांनी सातत्याने घाम गाळायचा, ऊस तोडायचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा हे बरोबर नाही। 6-6 महिने 5-5 महिने आपलं सगळं भाग सोडून तुम्ही तिथे येता आणि त्याच्यात मुलाबाळांची खूप आबाळ होते, अतोनात नुकसान होतं। बंधू भगिनींनो, आता शिक्षणाशिवाय पर्याय नाही। वशिलाचे दिवस संपलेत। जे आज कोट्याधीश अब्जाधीश जगातली श्रीमंत माणसं आहेत ते सगळे शिक्षणाच्या जोरावर तिथपर्यंत पोहोचलेले आहेत। आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी यांनी क्रांती केलेली आहे। आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला बुद्धिमत्ता म्हणतोय, त्याच्यानी आमूलाग्र बदल झालेला आहे। त्याचा वापर देखील आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या करता करतोय। मी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। हे केल्याशिवाय गत्यंतर नाही। पण शिक्षण आपल्या मुलांना मुलींना आलं पाहिजे, त्याकरता पण अभ्यासक्रमामध्ये आम्ही बदल करतोय। त्याकरता देखील आम्ही पायाभूत सुविधा देण्याचं काम करतोय। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, ही जी काही योजना आहे, ह्या महामंडळामार्फत कामगारांच्यासाठी अनेक योजना आहेत। त्याच्यातली या योजनेअंतर्गत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना ओळखपत्र दिलं जातं। यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर केवळ 20 रुपये अर्ज करता येतो। त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ तुम्हाला घेणं सोपं जातं। शासनाने स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्या करता शिक्षणाची पण सोय केलेली आहे। संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह आपण 21-22 या शैक्षणिक वर्षापासून लागू केलेले आहे। महाराष्ट्रवादी रे